अमरावतीमध्ये आजी माजी खासदारांमध्ये झुंपले आहे। नवनीत राणांचं महाविकास आघाडीला आव्हान आहे। अमरावतीचे खासदार आणि बडनेराचे आमदार रवी राणा दोघेही राजीनामा देतील। पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान होऊन जाऊ दे, नवनीत राणांनी असं म्हटलंय। तर नवनीत राणांचं चॅलेंज खासदार बळवंत वानखेडे यांनी स्वीकारलं। बॅलेट पेपरवर निवडणुका होणार असं पत्र नवनीत राणांनी मला द्यावं असं बळवंत वानखेडेंनी म्हटलं। मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची। लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही। एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि आमचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाच बॅलेटवर आपले मतदान। नवनीतजी राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा, हे चॅलेंज, हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे। त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखी पत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे, पोटनिवडणूक, ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल, हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं। आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं, म्हणजे नवनीत राणाजींनी ज्यावेळेस मला म्हटलं आज उद्या परवा केव्हाही कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे, त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।